भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत. कार्यकारी संपादक आकाश जळके. विना नंबर प्लेट हायवावर आरटीओ महसूलचा कडक प्रहार. 10 वाहनांवर कारवाई, 61,000 दंड. मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर आणि विना नंबर प्लेट सुसाट धावणाऱ्या हायवा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभाग व महसूल विभागाने आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी संयुक्त धडक मोहीम राबवली आणि मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 10 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 61,000 दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर नंबर प्लेट जाणीवपूर्वक माती किंवा काळ्या ऑइलने झाकून वेगाने धावणाऱ्या ट्रक्सबाबत नागरिक व प्रसारमाध्यमांकडून तक्रार येत होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत उपविभागीय अधिकारी परतूर पद्माकर गायकवाड व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी धनवे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली. ही कारवाई मंठा तहसीलदार सुमन मोरे, मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे, चालक आसाराम घुले व भागवत परिसकर यांच्या पथकाने प्रभावीपणे पार पाडली. या संपूर्ण मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे यांनी दाखवलेले नेतृत्व, अचूक नियोजन आणि धाडसी अंमलबजावणी विशेष ठरली. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध त्यांनी घेतलेली आक्रमक व ठाम भूमिका ही केवळ प्रशासनीयच नव्हे तर आदर्शवत मानली जात आहे. त्यांच्या दक्ष, चाणाक्ष आणि निर्भीड कार्यशैलीमुळे कारवाईला अपेक्षित धार मिळाली असून प्रशासनाचा स्पष्ट संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना दाखवलेली त्यांची प्रामाणिकता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठा ही खऱ्या अर्थाने उल्लेखनीय ठरली आहे. अवैध वाळू वाहतूक आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व वाहनधारकांनी नंबर प्लेट स्पष्ट ठेवून रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी धनवे यांनी केले.